नमस्कार मित्रांनो, मी सीमा. कल्पना करा, उकाड्याची रात्र, पंखा बंद, खोलीत फक्त माझा एकटा श्वास आणि अचानक एक अनोळखी माणूस ज्याच्या एका सौम्य स्पर्शाने, एका प्रेमळ नजरेने माझ्या वर्षानुवर्षाच्या भावनिक एकटेपणाला, प्रेमाच्या तहानलेल्या आणि शरीर मनाच्या जवळिकीच्या भुकेला पूर्ण केलं. मी विवाहित होते, नवरा होता. पण जेव्हा अमितने मला घट्ट मिठीत घेतलं, माझ्या केसात बोट फिरवली आणि कानात कुजबुजला, "सीमा, तू आता एकटी नाहीस." त्या क्षणी मला खरं प्रेम, खरी काळजी आणि जवळीक काय असते हे प्रथम कळालं. ही केवळ एक कथा नाही, ही एक स्त्रीच्या हृदयाची, तिच्या भावनिक भुकेची खरी कहाणी आहे. चला तर मग सुरू करूया. नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील एक अतिशय खोल, भावनिक, रोमॅन्टिक कथा सांगणार आहे. ही कथा ऐकताना तुम्हाला कदाचित हसू येईल, डोळे भरतील आणि मनात काहीतरी वेगळंच जागा होईल. कारण आयुष्य म्हणजे कधी-कधी अशा छोट्या-छोट्या घटनांनी भरलेलं असतं, ज्या एकदम अपेक्षित नसतात, पण सगळं बदलून टाकतात. त्या दिवशी सकाळी घरातील उष्णता इतकी वाढली होती, की श्वास घेणंही कठीण झालं होतं. जून महिना, बाहेर तर 40-42 अंशाचा तापमान. आत तर जणू भट्टीच चालू होती. आमच्या बेडरूमचा पंखा अचानक बंद पडला. मी स्विच दाबायची, पंखा जरा हलायचा, पण लगेच थांबायचा. मी खूप वेळा प्रयत्न केला, पण काहीच उपयोग झाला नाही. नवरा राहुल सकाळी ऑफिसला निघून गेला, तेव्हा मी त्याला म्हणाले होते, "पंखा बंद पडलाय, कुणाला तरी बोलव." तो म्हणाला, "संध्याकाळी येताना बघतो." पण मला वाटलं, एवढं सोपं काम मीच का नाही व्यवस्था करून घेत. मी मोबाईल उचलला आणि जवळच्या इलेक्ट्रिक सर्व्हिस सेंटरला फोन केला. "दादा, पंखा अचानक बंद झालाय. लवकर कोणाला तरी पाठवा ना. घरात बसायलाही होत नाहीये." त्यांनी सांगितलं, "ठीक आहे मॅडम, अर्ध्या तासात अमित येईल." मी घर थोडं नीट केलं, केस नीट करून घेतले, साधी सलवार कमीज घातली होती. मनात एक विचार येत होता, एक दुरुस्तीवाल्याला बोलावलंय. एवढी काय तयारी करायची? पण तरीही मी आरशात बघून हसले. राहुल गेल्या काही महिन्यांपासून खूप व्यस्त झाला होता. ऑफिस, मीटिंग्ज, रात्री उशिरा घरी यायचा. आमच्यातलं ते जुनं प्रेम, ती जवळीक, ते स्पर्श सगळं हळूहळू कमी होत चाललं होतं. मी स्वतःला समजावत होते की व्यस्तता आहे, समजून घे. पण मनात एक रिकामेपणा जाणवत होता. अर्धा तास झाला. दाराची बेल वाजली. मी दरवाजा उघडला. समोर उभा होता अमित. उंच, सडसडीत, गोरा रंग आणि डोळ्यात एक सौम्य, विश्वासार्ह भाव होता. त्याने नम्रपणे हसत म्हटलं, "नमस्ते मॅडम, पंखा दुरुस्त करायचा आहे ना? कुठं आहे तो?" "या बेडरूममध्ये." मी त्याला आत नेलं. तो स्टूल घेऊन पंख्याजवळ गेला. काम सुरू करताना त्याची टी-शर्ट थोडी वर सरकली. त्याचे मजबूत हात आणि पाठीचे स्नायू क्षणभर दिसले. माझ्या मनात एक विचित्र कंपन जाणवलं. मी स्वतःला म्हणाले, "सीमा, काय विचार करतेस? तो कामाला आलाय." तो काम करत असताना मी त्याला पाणी दिलं. "थोडं थंड पाणी घ्या. बाहेर खूप उकाडा आहे." तो हसला. "धन्यवाद मॅडम. तुम्ही एकट्या राहता का?" "नाही, नवरा आहे, पण तो दिवसभर ऑफिसमध्ये असतो." मी उत्तर दिलं. माझा आवाज थोडा उदास झाला. अमितने पंख्याचे वायर तपासले, काहीतरी स्क्रू काढले आणि हळूहळू काम करत राहिला. आम्ही बोलत होतो. त्याने सांगितलं की तो याच भागात राहतो. छोटा दुरुस्तीचं काम करतो. घर सांभाळायला आणि मुलीला वेळ द्यायला हे काम चांगलं आहे, असं तो म्हणाला. "मुलगी?" मी विचारलं. "हो, ती आता आजीकडे आहे. तिची आई 2 वर्षांपूर्वी गेली." त्याच्या डोळ्यात एक क्षणिक दुःख दिसलं. मला त्याच्याबद्दल सहानुभूती वाटली. मी त्याला चहा बनवून दिला. तो काम संपवत असताना आम्ही आणखीन बोललो. त्याचे शब्द साधे होते, पण त्यात एक प्रामाणिकपणा होता. पंखा दुरुस्त झाला. तो चालू झाला आणि खोलीत गारवा पसरला. मी सुटकेचा निश्वास टाकला. "किती झाले?" मी पैसे काढत विचारलं. "आज नको मॅडम, पुढच्या वेळी द्या. काहीही गरज लागली तर फोन करा." त्याने आपला नंबर दिला आणि हसत निघून गेला. तो गेल्यावर मी बेडवर बसले. पंख्याची हवा माझ्या चेहऱ्यावर, केसांवर खेळत होती. पण माझ्या मनात आणि शरीरात एक वेगळीच उष्णता जागी झाली होती. अमितचे ते स्मित, त्याचे मजबूत हात, त्याचे सौम्य आवाज, हे सगळं वारंवार आठवत होतं. मी स्वतःला समजवण्याचा प्रयत्न केला. "सीमा, तू विवाहित आहे. राहुल तुझा नवरा आहे. हे काय चाललंय तुझ्या मनात?" पण मन दुसरंच काहीतरी सांगत होतं. राहुल संध्याकाळी आला तेव्हा मी त्याच्याजवळ गेले. त्याला मिठी मारली. "आज पंखा दुरुस्त केला." मी म्हणाले. "चांगलं केलंस." तो म्हणाला, पण थकल्या आवाजात. रात्री जेवण झाल्यावर तो लगेच झोपला. मी त्याच्याजवळ जाऊन त्याचा हात धरला, पण तो झोपेतच होता. मला एकटेपणा जाणवला. अंथरुणावर पडून मी त्या दिवसाची आठवण करत होते. अमितचे डोळे, त्याचा स्पर्श, जाणवणारी ऊब माझ्या मनात हळूहळू एक अनोळखी ओढ निर्माण करत होती. त्या रात्री मी बराच वेळ जागे होते. पंख्याची हवा चालू होती, पण माझ्या हृदयात एक नवीन लहर उमटली होती. मी विचार करत होते, हे फक्त एकटेपणामुळे आहे का? की खरंच काहीतरी वेगळं घडतंय? दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यापासून मन अस्वस्थ होतं. पंखा चालू होता, पण मी स्वतःला एक बहाणा शोधत होते. रात्री राहुलच्या थकलेल्या चेहऱ्याकडे बघून मला एकटेपणा अधिक जाणवत होता.
मी स्वतःला विचारलं, सीमा हे काय चाललंय?" फक्त एक दुरुस्ती करणारा माणूस, एवढ्यावरून इतकं का?" पण तरीही मी मोबाईल उचलला आणि अमितला फोन केला. "हॅलो अमित, मी सीमा बोलते. पंक्यात पुन्हा काहीतरी अडचण येतेय. येशील का?" माझा आवाज थोडा लाजरा होता. "हो मॅडम, अर्ध्या तासात येतो." त्याचा आवाज ऐकताच माझ्या मनात एक हलकीशी ऊब जाणवली. तो आला. यावेळी त्याने हलक्या रंगाची शर्ट घातली होती. दारातच स्मित करून म्हणाला, "मॅडम, पंख्याला माझ्यावर प्रेम पडलंय का?" तो रोज बोलावता. मी लाजून हसले. "असं काही नाही. फक्त गरम आहे आणि राहुल नेहमी बिझी असतो." मी त्याला बेडरूममध्ये नेलं. तो स्टूलवर चढला. यावेळी काम करण्यापेक्षा आम्ही जास्त बोलत होतो. त्याने पंख्याचे कनेक्शन तपासताना विचारलं, "मॅडम, तुम्हाला एकटं वाटत नाही का? घर सांभाळणं आणि नवरा ऑफिसमध्ये." मी क्षणभर थांबले. "वाटतंय अमित, खूप वाटतंय." सुरुवातीला राहुल आणि मी खूप जवळ होतो. रोज संध्याकाळी फिरायला जायचो, हसत-खेळत राहायचो. पण आता त्याला फक्त काम, काम आणि काम. मला वेळ नाही, स्पर्श नाही, बोलणं नाही. कधी-कधी वाटतं की मी एकटी आहे का? अमित खाली उतरला आणि माझ्याकडे बघितलं. त्याच्या डोळ्यात सहानुभूती होती. "मला समजतंय सीमा. माझी पत्नी गेल्यानंतर मीही खूप एकटा पडलो. मुलगी आजीकडे आहे. तिला घरी आणायचं मन होतं. पण माझ्या या कामामुळे वेळ कुठे? रात्री एकटा बेडवर पडलो की मनात विचार येतात, आयुष्य एवढंच का?" तो बोलत असताना माझ्या मनात त्याच्याबद्दल आदर वाढला. मी त्याला चहा बनवून आणला. आम्ही दोघे दिवाणावर बसलो. चहाचा कप हातात घेतल्यावर त्याने हळूच माझ्या हाताला स्पर्श केला. त्या स्पर्शात काहीतरी वेगळं होतं, उबदार, आश्वासक. मी हात काढला नाही. "तुम्ही खूप मजबूत आहात अमित. एवढं दुःख सहन करूनही हसत राहता." मी म्हणाले. तो हसला, पण हास्यात दुःख होतं. काय करणार? आयुष्य थांबत नाही. पण कधी-कधी एखाद्या व्यक्तीशी बोलताना बरं वाटतं. जसं तुमच्याशी बोलल्यावर. मला जुन्या आठवणी जाग्या होतात. आम्ही तासभर बोलत होतो. मी त्याला आमच्या लग्नाच्या, राहुलच्या व्यस्ततेची आणि माझ्या एकटेपणाची सगळी गोष्ट सांगितली. तो शांतपणे ऐकत होता. कधी-कधी माझ्या खांद्यावर हात ठेवून समजावत होता. "सीमा, तू खूप चांगली आहेस. तुझ्यासारखी समजूतदार बायको मिळणं खूप भाग्याचं आहे." राहुलला कदाचित ते समजलं नसेल. त्याचे शब्द माझ्या हृदयाला स्पर्श करत होते. मी त्याच्याकडे बघत राहिले. त्याचे डोळे, त्याची वाणी, त्यातली काळजी हळूहळू माझ्या मनात एक ओढ निर्माण करत होती. मी स्वतःला म्हणत होते, "ही फक्त मैत्री आहे सीमा, जास्त काही नाही." पण मनात दुसरं काहीतरी घोळत होतं. पुढचे 3-4 दिवस असेच चालले. कधी पंख्याची केबल बदलायची, कधी स्विच बोर्ड ठीक करायचा. मी त्याला बोलावत होते. प्रत्येक वेळी आमची भेट वाढत होती. एकदा मी त्याला फळ दिलं. एकदा त्याने मला त्याच्या मुलीचा फोटो दाखवला. "ती खूप गोड आहे, तुझ्यासारखीच असते," असं तो म्हणाला. एके दिवशी संध्याकाळी तो काम संपवून निघाला होता. तेव्हा मी त्याला थांबवलं. "अमित, थोडा वेळ बस ना. एकटीला कंटाळा येतोय." तो बसला. आम्ही जवळ बसलो होतो. त्याने माझ्या केसांत हळुवारपणे बोटे फिरवली. "सीमा, तुझी हकीकत ऐकून मला वाटतं की तू खूप एकटी आहेस." माझे डोळे भरले. मी त्याचा हातात हात घेतला आणि म्हणाले, "तू मला समजून घेतोस अमित. राहुलशी बोलूनही असं वाटत नाही. तुझ्याशी बोलल्यावर मन हलकं होतं." तो माझ्या हातावर हळूहळूपणे बोटे फिरवत होता. आमचे डोळे एकमेकांत खोलवर बघत होते. त्या क्षणी वेळ थांबल्यासारखं वाटलं. माझ्या शरीरात एक हलकीशी लहर उठली. पण मी स्वतःला आवरलं. आम्ही फक्त एकमेकांच्या जवळ बसून राहिलो. त्याची ऊब मला दिलासा देत होती. तो गेल्यावर मी आरशासमोर उभी राहिले. चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती. मनात विचार येत होता, "सीमा, हे प्रेम आहे का? की फक्त एकटेपणा भरून काढणं?" "राहुलला काय सांगशील?" पण आमची आठवण मनातून जात नव्हती. हळूहळू आमची जवळीक वाढत चालली होती. भावनिक, प्रेमळ आणि अतिशय गोड. राहुल घरी आला तेव्हा मी त्याच्याशी नेहमीसारखंच वागले. पण मन अमितकडे होतं. रात्री अंथरुणावर पडून मी त्याच्या स्पर्शाची, त्याच्या शब्दांची आठवण करत होते. हा ओढ हळूहळू वाढत होता आणि मी त्याला रोखू शकत नव्हते. एके दिवशी सकाळी राहुलने सांगितलं, "सीमा, आज रात्री मी मुंबईला जाणार आहे. 2 दिवस क्लायंट मीटिंग आहे. उशिरापर्यंत येईन." त्याचे शब्द ऐकताच माझ्या मनात एक विचित्र भावना उमटली. एकीकडे एकटेपणा, दुसरीकडे अमितला भेटण्याची संधी. मी स्वतःला विचारलं, "सीमा, हे बरोबर आहे का पण?" पण मनातील ती ओढ राखता येत नव्हती. राहुल निघून गेल्यावर घर पूर्णपणे शांत झालं. मी खिडकीजवळ उभी राहून बाहेर बघत होते. मनात अमितचे चेहरे, त्याचे सौम्य शब्द, त्याचे स्पर्श वारंवार येत होते. शेवटी मी त्याला फोन केला. "अमित, आज येशील का? पंक्यात पुन्हा काहीतरी समस्या आहे." माझा आवाज थोडा थरथरता होता. तो आला. दार उघडताच त्याने मला बघितलं आणि हसला. "सीमा, आज काय बहाणा आहे?" त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. मी त्याला आत नेलं. आज पंख्याकडे बघण्यापेक्षा आम्ही थेट दिवाणावर बसलो. मी त्याला चहा दिला, पण त्याने कप बाजूला ठेवला आणि माझ्या हातात हात घेतला. "सीमा, मी तुझ्याशिवाय राहू शकत नाहीये. गेल्या काही दिवसांत तुझ्याशी बोलल्यावर मला नवीन जीव आला आहे." त्याचा आवाज खोल आणि भावनिक भरलेला होता. माझे डोळे भरले. "अमित, मलाही तुझ्याशिवाय
काहीच वाटत नाही. राहुलकडे जे प्रेम, जी काळजी, जे स्पर्श मिळायला हवे ते मिळत नाहीयेत. तू मला समजून घेतोस. मला जिवंत वाटू लागलंय. मी त्याच्या छातीवर डोकं टेकवलं. त्याने मला हळुवारपणे मिठी मारली. त्याच्या हातांची ऊब माझ्या शरीरभर पसरली. आम्ही बराच वेळ असेच बोलत होतो. त्याने माझ्या केसांत बोट फिरवली. माझ्या कपाळावर हळू हात फिरवला. "तू खूप सुंदर आहेस सीमा. तुझ्या डोळ्यात एक दुःख आहे. ते मी दूर करू इच्छितो." त्याचे शब्द माझ्या हृदयाला स्पर्श करत होते. मी त्याच्या गळ्यात हात टाकला आणि त्याच्याकडे बघितलं. आमचे डोळे एकमेकांत हरवले. हळू आमचे ओठ एकमेकांजवळ आले. पहिला किस अतिशय हळू आणि भावनांनी भरलेला होता. त्या क्षणी सगळं जग विसरलं गेलं होतं. त्याचे हात माझ्या पाठीवर फिरत होते. मला घट्ट धरून ठेवत होते. मला वर्षानुवर्ष न मिळालेली ती ऊब, ती काळजी, ती उत्कटता त्याच्यात मिळत होती. आम्ही एकमेकांना मिठीत बांधून राहिलो. हृदये धडधडत होती. श्वास वेगवान झाले होते. आम्ही हे काय घडतंय आपल्यात? मी कुजबुजले. जे हृदयाला हवं ते सीमा. प्रेम, खरं प्रेम. मी तुझ्यावर खरंच प्रेम करतो. त्याने मला पुन्हा किस केलं. आम्ही बेडरूममध्ये गेलो. त्याने मला हळुवारपणे बेडवर घेतलं. आमचे कपडे हळूहळू बाजूला झाले. त्याचे स्पर्श जादुई होते. प्रेमळ, काळजीपूर्वक आणि उत्कट. मला पूर्णपणे स्वीकारल्यासारखं झालं. प्रेम केल्यासारखं वाटत होतं. प्रत्येक स्पर्शात भावना होती. फक्त शारीरिक नव्हे तर मनाची जवळीक होती. आम्ही एकमेकांत विलीन झालो. त्या क्षणात मला सगळं दुःख, एकटेपणा विसरलं गेलं. तो मला सीमा, माझी सीमा, माझी जिवंत सीमा म्हणत होता. मी त्याच्या नावाने कुरकुरत होते. आमचे श्वास एक झाले होते. ते क्षण अतिशय सुंदर, रोमॅन्टिक आणि भावनिक होते. शरीर आणि मन दोन्हीही पूर्ण झाल्यासारखं वाटलं. नंतर आम्ही एकमेकांना घट्ट मिठी मारून पडून राहिलो. त्याने माझ्या कपाळावर किस केलं. "सीमा, तू मला नवीन आयुष्य दिलंस. मी तुला कधीच दुखवणार नाही." मी त्याच्या छातीवर डोकं ठेवून रडले. आनंदाचे, समाधानाचे आणि थोडे अपराधी अश्रू होते. आम्ही राहुलला याबद्दल कधीच कळवून द्यायचं नाही. "पण तुझ्याशिवाय मला जगता येणार नाही," मी म्हणाले. तो माझ्या केसांत हात फिरवत म्हणाला, "मी जाणतो आपण जे शेअर केलंय ते आपलं आहे. पण आयुष्य गुंतागुंतीचं आहे. मी तुला नेहमी साथ देईन." त्या दिवशी संपूर्ण दिवस आम्ही एकत्र होतो. बोलत होतो, हसत होतो, एकमेकांना जवळ घेत होतो. संध्याकाळी तो निघाला तेव्हा माझ्या मनात एक गोड आठवण राहिली होती. पण त्याचबरोबर अपराधी भावनाही. राहुलचा फोन आला तेव्हा मी त्याला सामान्य आवाजात बोलले. पण मन अमितकडेच होतं. रात्री एकटी बेडवर पडून मी त्या क्षणांची आठवण करत होते. माझ्या शरीरावर अजूनही त्याची ऊब जाणवत होती. मनात विचार येत होता, "सीमा, तू प्रेमात पडली आहेस. हे खरं प्रेम आहे, पण याची किंमतही मोठी आहे." तरीही त्या भावनिक पूर्ततेचा आनंद मनात भरून राहिला होता. पुढचे काही आठवडे माझं आयुष्य एक वेगळ्याच लयीत चालू झालं होतं. अमितशी भेटी कमी झाल्या होत्या, पण मनात त्याची उपस्थिती सदैव होती. प्रत्येक रात्री बेडवर पडल्यावर त्याचे शब्द, त्याची मिठी, त्याचा स्पर्श आठवून माझ्या मनात गोड आणि अपराधी भावना एकत्र घोळायची. राहुल घरी परत आल्यावर मी त्याच्याशी नेहमीसारखं वागून हसून बोलायची. जेवण वाढायची, पण मनात कुठेतरी एक दरी निर्माण झाली होती. एके दिवशी सकाळी राहुल ऑफिसला निघाला तेव्हा त्याने मला जवळ घेतलं आणि म्हणाला, "सीमा, गेल्या काही दिवसांत तू बदलली आहेस. जास्त हसतेस. चेहऱ्यावर एक चमक दिसते. काहीतरी चांगलं घडतंय का?" त्याचे शब्द ऐकून माझ्या हृदयात धडधड वाढली. मी हसत म्हणाले, "काही नाही राहुल, फक्त घर सांभाळताना बरं वाटतंय." पण आतून मी खूप अपराधी झाले होते. मी स्वतःला विचारायचे, "तू सीमा, राहुलची फसवणूक करतेस का? त्याने तुला कधीही दुखावलं नाही. फक्त व्यस्त झाला आहे." अमितला भेटण्यासाठी मी त्याला फोन केला. "अमित, आज येशील का? बोलायचे आहे." तो आला. यावेळी आम्ही दिवाणावर बसलो. त्याने माझा हात हातात घेतला आणि म्हणाला, "सीमा, मी तुला माझ्या आयुष्यातून दूर जाऊ देऊ शकत नाही. तू माझ्या जीवनात आलीस तेव्हा मला नवीन आशा निर्माण झाली." माझे डोळे भरले. "अमित, तू मला खूप प्रेम दिलंस, काळजी आणि ते समाधान ज्या वर्षानुवर्षे मिळालं नव्हतं. पण राहुल, तो माझा नवरा आहे. आमचा संसार आहे. मी त्याला दुखवू शकत नाही." मी त्याच्या छातीवर डोकं ठेवलं. तो मला घट्ट मिठी मारून बसला. मी बराच वेळ असेच राहिलो. त्याने माझ्या कपाळावर हळूवार किस केलं आणि म्हणाला, "मी जातो सीमा. हे प्रेम आपल्यासाठी खास आहे, पण आयुष्य गुंतागुंतीचं आहे. मी तुला कधीही जबरदस्ती करणार नाही." त्या दिवशी आम्ही शेवटची खरी-खुरी भेट घेतली. आम्ही एकमेकांना जवळ घेतलं. हातात हात गुंफले आणि भावनांनी भरलेल्या नजरेने एकमेकांकडे बघितलं. त्या मिठीत सगळं होतं. आनंद, दुःख, स्मरण आणि निरोप. "आम्ही तू मला स्त्री म्हणून, व्यक्ती म्हणून जिवंत केलंस. मी हे कधीही विसरणार नाही." मी रडत-रडत म्हणाले. तो माझ्या केसांत हात फिरवत म्हणाला, "तू माझ्या हृदयात नेहमी राहशील सीमा. गरज पडली तर मी नेहमी येईन. पण आता तुझ्या संसाराला प्राधान्य दे." तो गेल्यावर मी बेडरूममध्ये एकटी बसले. पंखा चालू होता. त्याची हवा माझ्या चेहऱ्यावर खेळत होती. पण मनात एक रिकामेपणा जाणवत होता. मी राहुलशी संबंध सुधारण्याचा प्रयत्न केला. संध्याकाळी त्याला लवकर घरी येण्यास सांगायची. त्याच्यासोबत वेळ घालवायची. छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये प्रेम दाखवायची.
हळूहळू आमच्यातलं अंतर कमी होत गेलं. राहुल बदलला, अधिक वेळ देऊ लागला. अजूनही कधी-कधी रात्री अमितची आठवण येते, त्या भावनिक ओळीची, त्या उत्कट क्षणांची. पण आता ते सुंदर स्मरण बनलं आहे. मी शिकले, की आयुष्यात कधी-कधी एखाद्या अनपेक्षित व्यक्तीला तुम्हाला हरवलेलं प्रेम परत देते. मी शिकले, की आयुष्यात कधी-कधी एखादं अनपेक्षित व्यक्ती स्वतः तुम्हाला हरवलेलं प्रेम परत देते. पण जबाबदारी आणि संसारही तितकेच महत्त्वाचे असतात. मित्रांनो, ही होती माझी कथा. एक बंद पंख्यामुळे सुरू झालेली, भावनांनी आणि प्रेमाने भरलेली. आयुष्यात कधी-कधी असे वळण येतात, जे तुम्हाला शिकवतात, की प्रेम कसं असावं, एकटेपणा कसा सहन करावा आणि निर्णय कसे घ्यावेत. मित्रांनो, मला आशा आहे, की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. जर तुम्हाला कथा आवडली असेल, तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आला असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, कृपया नोटिफिकेशन बेल दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून पुढील अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळेल. आपण संपूर्ण कथा वाचली, ऐकली त्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून आभार.